अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांची झंझावाती आघाडी पाहायला मिळत असून विजयाची आता केवळ औपचारिकताच बाकी राहिली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असताना 16व्या फेरीअखेर भाजप महायुती उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रचंड आघाडी घेत विजयाच्या दिशेने दिमागदार वाटचाल सुरू ठेवली। सुरुवातीच्या फेरीपासूनच कर्डिले यांनी आघाडी कायम राखत प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चित केलं असून आता त्यांच्या विजयाची केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। सकाळपासूनच कर्डिले यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती। फेरीगणिक मतमोजणीचे कल हाती येताच जल्लोषाला सुरुवात झाली। प्रत्येक फेरीत वाढत गेलेलं मताधिक्य पाहता कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला। 16वी फेरी अखेर कर्डिले यांनी तब्बल 70,000हून अधिक मतांची आघाडी घेत विरोधकांना दूरवर ठेवलं। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश चोळके हे तिसऱ्या नंबरला, तर अपक्ष रावसाहेब खेवरे चौथ्या स्थानावर आहे। मात्र या सर्वांना मागे टाकत अक्षय कर्डिले यांनी निवडणूक एकतर्फी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला होता। माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवणार की नाही याबाबत मोठी चर्चा रंगली होती। अखेर भाजपच्या मध्यस्थीनंतर तनपुरे यांनी माघार घेतली आणि त्याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली। तरी देखील कर्डिले यांच्या आघाडीसमोर विरोधकांचे सर्व डाव कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले होते। मात्र 7 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं अखेर निवडणूक रंगली। तरीही सहानुभूतीची लाट, संघटनात्मक बळ आणि भाजपची आक्रमक रणनीती याच्या जोरावर अक्षय कर्डिले यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजय जवळपास निश्चित असलेलं दिसून येत आहे। निवडणुकीचे कल हाती येत होते आणि सुरुवातीपासूनच अक्षय कर्डिले यांनी मोठ्या मतांची आघाडी घेतली। दरम्यान राहुरीकडे निघण्यापूर्वी अक्षय कर्डिले यांनी आपले वडील दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।